नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग जलसंपदा विभागात 14,000 पदांवर भरती होणार. रिक्त पदे आणि सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मेगा भरती 2026 जलसंपदा विभाग. जलसंपदा विभागामध्ये जी मेगा भरती होणार आहे ती 14,000 पेक्षा जास्त पदांवर होणार आहेत आणि त्याबद्दलची रिक्त पदे आणि त्यांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ही नोकरीची संधी मिळून जाईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये कोणती पदं आहेत, किती आहेत आणि त्या पदासाठी असणारं वेतनमान काय आहे हे आपण इथं बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जलसंपदा विभाग WRD अंतर्गत होणाऱ्या मेगा भरतीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत केलेली आहे. जलसंपदा विभागात 14,000 पदांवर भरती होणार असून ही परीक्षा IBPS घेणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. त्यामुळे जे लोक किंवा जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी नोकरीच्या शोधात आहेत त्यांना ही नोकरीची खूपच मोठी सुवर्ण संधी आलेली आहे, कारण पदांची भरती ही खूपच मोठी आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा मेगा नोकर भरतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेली आहे. राज्यात विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतीबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नोकर भरतीबाबत सरकार कुठेही मागे नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. यावर भरती करताना कंत्राटी पद्धतीने भरती नको अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतलेली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या काळात राज्यात विविध विभागात 75,000 नोकर भरतीची घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र 1,00,000हून अधिक पदांची भरती करण्यात आली असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सरकारच्या 150 म्हणजे 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक विभागांना त्यांचा आकृतीबंध मंजूर करण्याचे तसेच सेवा प्रवेश नियम तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. या मेगा भरतीमध्ये जलसंपदा विभागातील 14,000 पदांचा समावेश करण्यात येणार आहे. या विभागात असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. जलसंपदा विभागात जवळपास 43 आणि 21 अशा विविध पदांसाठी ही भरती होणार आहेत. म्हणजे 43 प्रकारची आणि 21 प्रकारची अशी विविध प्रकारची पदे जी उपलब्ध आहेत त्यावरती भरती होणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकांना नोकरीची संधी मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात नुकतीच बैठक झाली. राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश यामध्ये असणार आहे. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेले आहेत. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. जलसंपदा विभागामध्ये सरळ सेवा पद्धतीने रिक्त पदे भरली जाणार आहेत. गट क रिक्त पदे 8,446 जागा आहेत आणि गट ड रिक्त पदे 5,605 जागा आहेत. अशी एकूण रिक्त पदे 14,051 आहेत आणि ही परीक्षा IBPS घेणार आहे. या विभागामध्ये गट क म्हणजे ग्रुप सी आणि गट ड म्हणजे ग्रुप डी संवर्गातील एकूण 14,051 पदे असून त्याबाबतचा सविस्तर अहवाल आता समोर आलेला आहे. आपल्याला या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळणार आहे तर गट क मधील 8,446 रिक्त पदांचा तपशील तो आहे लिपिक, अभियंता, चालक इत्यादी पदांसाठी. तर गट क मधील 5,605 रिक्त पदांची माहिती शिपाई आणि चौकीदार इत्यादीसाठी असणार आहे. भरतीचा आढावा. एकूण पदे आहेत 14,051. विभाग. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग म्हणजे वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट WRD. परीक्षा घेणारी संस्था आहे IBPS.
सुमारे 43 प्रकारची पदे आणि 21 वेगवेगळ्या श्रेणीतील पदे या भरतीत समाविष्ट आहेत. पदांमध्ये अभियंता, लिपिक, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ अधिकारी इत्यादींचा समावेश होण्याची शक्यता आहे. पदनिहाय वेतन श्रेणी. पदाचे नाव आहे, वेतन श्रेणी आणि नोंद. कनिष्ठ अभियंता म्हणजे जेई वेतन श्रेणी आहे 38,600 ते 1,22,800. हे पद आहे गट ब तांत्रिक पद्धतीचं. वरिष्ठ लिपिक आणि लिपिकसाठी 25,500 ते 81,100 गट क. सहाय्यक 19,900 ते 63,200 गट क. तांत्रिक सहाय्यक 21,700 ते 69,100 गट क. आणि गट ड पदे म्हणजे शिपाई किंवा चौकीदार 15,000 ते 47,600 निम्न श्रेणी म्हणजे गट ड. ही भरती कंत्राटी पद्धतीने न करता नियमित पद्धतीने होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी IBPS द्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे. आता गट क पदातील वेतन श्रेणी बघूयात. 7व्या वेतन आयोगानुसार खालीलप्रमाणे ही वेतन श्रेणी असणार आहे. वरिष्ठ लिपिक पदाचं नाव आहे वरिष्ठ लिपिक 25,500 ते 81,100 कार्यालयीन कामकाज करायचं आहे. सहाय्यक पदाचं नाव आहे सहाय्यक 19,900 ते 63,200 प्रशासकीय सहाय्यक म्हणून कामकाज असणार आहे. तांत्रिक सहाय्यक 21,700 ते 69,100 तांत्रिक कामकाज बघणारी हे पद आहे. लेखापाल 25,500 ते 81,100 वित्तीय जबाबदारीचं हे पद आहे. यामध्ये लिपिकीय जी पदे आहेत त्यामध्ये फाईल, पत्रव्यवहार, नोंदी ठेवणे आणि कार्यालयीन कामकाजाचं काम असणार आहे. सहाय्यक पदांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे तसेच विभागीय कामकाजामध्ये मदत करणं हे कामकाजाचं स्वरूप असणार आहे. तांत्रिक सहाय्यक अभियंता आणि तांत्रिक विभागांना सहाय्य प्रकल्पासंबंधित कामकाज करणे हे तांत्रिक सहाय्यक पदामध्ये समाविष्ट आहे. लेखापालमध्ये आर्थिक व्यवहार, बजेट आणि लेखा तपासणीचे कामकाज म्हणजे थोडक्यात आर्थिक व्यवहाराबाबतचे जे काम असणार आहे ते लेखापाल या पदामध्ये असणार आहे. पदोन्नतीचा प्रकार कसा असणार आहे कारण काही पदे ही सरळ सेवेने भरली जातील आणि काही पदे ही पदोन्नतीने भरण्याची शक्यता आहे. तर यापूर्वी जे लिपिक या पदावरती कार्यरत आहेत त्यांना वरिष्ठ लिपिक हे पद मिळणार आहे आणि वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन अधीक्षक हे पद पदोन्नतीने मिळणार आहे. सहाय्यक असतील तर त्यांना वरिष्ठ सहाय्यक हे प्रमोशन मिळेल आणि वरिष्ठ सहाय्यकांना विभागीय अधिकारी म्हणून पदोन्नतीने ते पद मिळू शकते. तांत्रिक सहाय्यकांना कनिष्ठ अभियंता या पदावरती पदोन्नती किंवा कनिष्ठ अभियंता या पदासाठी किंवा तांत्रिक सहाय्यक या पदासाठी डायरेक्ट परीक्षेद्वारे सुद्धा नियुक्ती केली जाऊ शकते. गट क ही पदे मध्यम स्तरावरील स्थिर सरकारी नोकरी मानली जातात. त्यामुळे या भरतीसाठी सर्व लोक जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत ते इच्छुक असणार आहेत आणि ही सरकारी नोकरी आहे. वेतनाबाबत जे वेतन आपण आता पाहिलेलं आहे त्याच्यासोबतच तुम्हाला DA, HRA, TA भत्ते मिळणार आहेत. पदोन्नतीची संधी उपलब्ध असून दीर्घकालीन करिअर सुरक्षा यामध्ये आहे. म्हणजेच तुम्हाला भरती झाल्यानंतर ठराविक काळानंतर किंवा कालावधीनंतर पदोन्नतीची संधी उपलब्ध आहेत किंवा आता सध्या जे कार्यरत आहेत त्यांना पदोन्नतीची संधी देऊन त्यानंतरही पद भरले जाण्याची शक्यता आहे. साधारणपणे मार्चच्या नंतर म्हणजे मार्च एंडिंगला या पदांचे अर्ज निघून भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. आणि ही सरकारी नोकरी असल्यामुळं करिअरला सुरक्षितपणा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. कारण हा व्हिडिओ तुमच्या करिअरसाठी एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट असणार आहे. कारण मोठ्या प्रमाणावरती ही मेगाभरती करण्यात येणार आहे. 14,051 पदे ही जलसंपदा विभागामध्ये भरली जाणार आहेत. एकूण 70,000 पदं आहेत ती वेगवेगळ्या विभागामध्ये असतील. परंतु जलसंपदा विभागाचीच पदे खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करून हे पद मिळवण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.